लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद सुरू, तर ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट असोसिएशन्सचा कडाडून विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचाही इशारा. मुंबईमध्ये केईएम परिसरात काही दुकानं बंद तर काही सुरूच. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोरात सुरू. योग्य वेळी ऑपरेशन टायगर होणार. शिंदेंच्या शिवसेनेतील खात्रीला आहेत सूत्रांची माहिती, तर ठाकरेंचे खासदार आणि शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर आता चर्चेला वेग. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरूच. ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी मंत्री उदय सामंतांची भेट घेतली, तर नागेश पाटील आष्टीकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची त्यांनी भेट घेतल्याची माहिती. नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजेंची हजेरी. माझ्याकडे विविध विभाग, त्या संदर्भात खासदार भेटतात. ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर कामांसंदर्भात सर्व पक्ष खासदार मला भेटायला येतात, त्यांची कामं घेऊन येतात आणि ती मी कामं करतो, शिंदेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या जागांचा तिढा. मुख्यमंत्री आणि या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री सोडवणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर एकमत. महायुतीच्या समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना सादर. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक होणार. 16 पैकी 2 जागा राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक, तर रायगड, रत्नागिरी, पुण्यातील जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी लढवणार. सूत्रांची माहिती, तर विधान परिषदेच्या रिक्त 16 जागांसाठी निवडणूक पार पडणार. भाजपनं पुण्यातील जागा राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे संख्याबळही जास्त. कोकण विधान परिषदेसाठी मुलगा विकास गोगावले करता भरत गोगावलेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. 10 मिनिटं दोघांमध्ये चर्चा. गोगावलेंना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याची माहिती. अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच दोन्ही पक्षातील इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यकारी चोक्कलिंगम अधिकारी यांची भेट घेणार, तर दुपारी 3 वाजता भेट घेत एसआयआर संदर्भात चर्चा करणार असल्याची ही माहिती. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार. पुण्यातील नसरापूर प्रकरणी उद्यापासून दररोज सुनावणी, तर हायकोर्टाच्या निर्देशांनुसार विशेष न्यायालय इन कॅमेरा चालणार खटला. विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखेंच्या न्यायालयामध्ये सुनावणी. नीट परीक्षेमध्ये रसायनशास्त्राच्या पेपरचं भाषांतर करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णीनं 132 प्रश्न फोडल्याची माहिती समोर. प्रल्हाद कुलकर्णीनं 132 प्रश्न आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरला दिल्याचं सीबीआय तपासात निष्पन्न. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून नीटच्या परीक्षेचा उच्चस्तरीय आढावा, तर नीट त्रुटीमुक्त घेण्याचे धर्मेंद्र प्रधानांचे निर्देश. विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करा. मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या आढावा बैठकीत या सूचना. 5 एकरांपेक्षा जास्त जागेवर मोटेगावकरांच्या मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू. मोटेगावकरनं क्लासेसच्या नावाखाली चालवलेल्या कारभाराची आणि संपत्तीच्या चौकशीची ही पक्ष संघटनांची मागणी. मोटेगावकरचा मुलगा महेश मोटेगावकरची सीबीआयकडून चौकशी. शिवराज मोटेगावकरनं मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा असल्यानं मुलालाही चौकशीसाठी बोलावलं. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी. राज्यामधील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या काही विद्यार्थ्यांची सीबीआय अधिकाऱ्यांनी चौकशी केली. प्रश्नपत्रिका कुणाकडून आणि किती रुपयांना विकत घेतली या संदर्भात चौकशी झाल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरात एका डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी. जुना औसा रोड भागातील एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरकडे सीबीआयचं पथक पोहोचलं. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे या अट्टहासानं काही डॉक्टर नीट प्रकरणांमध्ये अडकण्याचीही आता शक्यता. मुंबई हायकोर्टात कार्यरत 6 अतिरिक्त न्यायाधीश आता कायमस्वरूपी, तर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून आता 6 न्यायाधीशांना कायमस्वरूपी नियुक्त करण्याचा प्रस्तावाला मंजुरी. मुंदू अशोक खरातचा ईडीनं ताबा घेतला. नाशिक पोलिसांनी सकाळी मुंबईत आणल्यानंतर कोर्टात हजर करून ईडीनं त्याचा ताबा घेतला. आज पुन्हा रिमांडसाठी त्याला कोर्टात हजर केलं जाणार. अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी, तर हायस्पीड डिझेल हे 94 पैशांनी महागलं. आठवडाभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा ही दरवाढ. एक आर्थिक वादळ येणार आहे. राहुल गांधींचा सूचक इशारा. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण काळ येतोय. कार्यवाही करण्यासाठी आणि त्याऐवजी खरं तर पंतप्रधानांचे परदेश दौरे न करण्याचे सल्ले, मात्र स्वतः परदेश दौरे करतायत. राहुल गांधींची व्हिडिओ ट्विट करत टीका.
राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध, मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉक्सचे फलक. इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. पेट्रोल डिझेलचा स्टॉक केला जातोय म्हणूनच काही अडचणी असल्याचं वक्तव्य. तर डिझेल पेट्रोलचा स्टॉक केला जात असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं मंत्री शिरसाठांचंही वक्तव्य. पेट्रोलमध्ये 20% अधिक इथेनॉल मिश्रण करण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता. भारतीय मानक ब्युरोकडून E22, E25, E27 आणि E30 इंधनाचे मानक जाहीर. दरम्यान पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिश्रणाला आता चालना मिळणार. भारताचा कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होण्यास यामुळे मदत होणार. सर्वसामान्यांच्या नाश्त्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ ब्रेड आता महागला. मॉडर्न ब्रेड कंपनीकडून बेसिक प्रकारांच्या दरात 5 रुपयांची वाढ. वाढता वाहतूक खर्च, आयात कच्च्या मालाची या ठिकाणी वाढल्यामुळे आणि एकूणच किमती वाढल्यामुळे हे परिणाम सध्या जाणवत आहेत. पाव महागल्याचा परिणाम आता वडापाववर सुद्धा. सामान्यांच्या आवडीचा पदार्थ आता वडापाव महागला. 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयाला. शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. वैचारिक भूमिका वेगळी असली तरी आज जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं ते काम करतात. शरद पवारांचं वक्तव्य. नॉन क्रिमिलियर मर्यादा 8 लाखांवरून आता 15 लाख करण्याची शिफारस. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या बैठकीत ही शिफारस. 43 नव्या जातीच्या समावेशासाठी आता केंद्र सरकारकडे प्रस्तावही पाठवण्यात येणार. दिल्ली राज्य सरकार आणि दिल्ली महापालिकेचे कर्मचारी आजपासून वर्क फ्रॉम होमवर. बुधवारी आणि शनिवारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश. तर मोदींच्या आवाहनानंतर आता राज्य शासनाचे हे आदेश. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि सर्व मंत्री सुद्धा घरूनच काम करणार. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक शशांक गायकवाडचा राजीनामा. नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीनंतर गायकवाडांचा राजीनामा. तर व्हॉट्सअप स्टेटस ठेवत गायकवाडांनी राजीनामा दिलाय. मुंबई महापालिका 2.5 लाख कोटींची देणी टप्प्याटप्प्यानं फेडणार. पालिकेची आर्थिक स्थिती सक्षम असल्याचा आयुक्तांचा दावा. मुदत ठेवी आता कमी होत असल्या तरी विकास कामांमध्ये निधीची गुंतवणूक सुरू आहे. धारावी पुनर्विकासातनं शहर आणि पालिकेला सुद्धा दीर्घकालीन फायदा. तर आयुक्त अश्विनी भिडे यांचं हे वक्तव्य. धारावी प्रकल्पासाठी महापालिकेची मोठ्या प्रमाणावर जमीन वापरली जाणार. समूह पुनर्विकासामुळे आता परिसराचा विकास आणि जमिनींचं मूल्य सुद्धा वाढणार. कल्याण पूर्वे नाले परिसराच्या या सफाईच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक आक्रमक. पावसाळ्यामध्ये पाणी तुंबलं तर आयुक्त दालनामध्ये आंदोलनाचा इशारा. आडवली ढोकळी या परिसरामध्ये नाल्यांची सफाई न झाल्यामुळे नागरिकांचा संताप. केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड. सालेम मोहम्मद दवाखान्यामध्ये 2 महिन्यांपासून पोलिओ लसीचा तुटवडा. प्रकार उघडकीस आल्यानंतर आता काँग्रेस गटनेत्या कांचन सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. अंबरनाथच्या मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या जीर्ण पुलाचं पाडकाम सुरू. नव्यानं उभारला मोठा पूल या ठिकाणी उभारला जाणार. तर नगरसेविका रोहिणी भोईर यांनी पाठपुरावा केला होता. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये खरीप आढावा बैठकीत मोठा राडा. युरिया खताच्या प्रश्नावर आमदारांनी शेतकऱ्याची कॉलर पकडल्याचा आरोप. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे हे शेतकऱ्यांवर संतापले. शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या 9 जूनला कोल्हापुरातून भव्य मोर्चा निघणार. न भूतो न भविष्यती असा हा मोर्चा असेल. सतेज पाटलांची घोषणा. तर शक्तीपीठ महामार्ग होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. राजू शेट्टी यांचा थेट मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तर कुठल्याही ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार कोर्टाचा नाही. हा विषय राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यांच्याकडे विचारणा करा, कोर्टाच्या सूचना. उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणामध्ये 3 आरोपींना जामीन मंजूर. तर खोटं नाव सांगून मुलीला फसवून लग्न केल्याचाही प्रकार. पतीसह 3घांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मराठी येत नसल्यानं आरोपीला जामीन. फिर्यादीचे वकील पुन्हा कोर्टात अपील करणार. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा जीव गेल्याचाही कुटुंबियांचा आरोप. अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. रुग्णालयाकडून चौकशी सुरू. नाशिकच्या इगतपुरीमधील वालदेवी धरणात 1 जण बुडाला. रायगड नगर या भागातील जाधववाडी परिसरातली ही घटना. नाशिक इथून काही मित्र वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे 1 जण बुडाला. परभणीच्या पाथरी रेणापूर या महामार्गावर बाईकचा अपघात. अपघातामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती. पुण्यात संतोष राणे नावाच्या तलाठ्याला एसीबीनं लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. 25,000ची लाच स्वीकारताना अटक. तर संतोष राणे हिंजवडी जवळील माणगावचा तलाठी. संतोष राणे हा रवींद्र धंगेकरांचा भाचा.
नाशिकच्या येवला वन विभागाचे 8 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, तर सागाच्या झाडतोड परवानगीसाठी 19,000ची लाच मागितली. वन विभागाचे 8 कर्मचारी एसीबीच्या ताब्यात, अधिकचा तपासही सुरू. खडकपूर्णा नदीतील अवैध रेती उत्खनन आणि पाणी टंचाई विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक, तर आंदोलकांनी जुना मुंबई नागपूर महामार्ग अचानक रोखून धरला. अवैध रेती उपसा तात्काळ बंद करण्याचीही मागणी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.